आता आम्ही जुनागडला पोहोचलो इथे. तुम्ही बघितलं भाई व्ह्यू होता. आता बघू ती वेळ अजून काय माहिती नाही आम्हाला. मस्त डी-मार्टला साईडला घेतलं. तिकडे जावं लागेल आता. बघू थोडाच वेळ राहिलेला आहे. आता आपण पोहोचलो आपण जुनागड मध्ये. मुवमेंट लेटर. ओके आता मुवमेंट काही नाही. आता गाडी आम्ही पोहोचतो जुनागडला. सगळेजण चालले दर्शन घेतलं. रसगुल्ला जुनागडला नाही का अशा काहीतरी 10,000 पायऱ्या आहे. तर मग आता बघू आम्ही 10 नाही तर 11 पायऱ्या असा चढायचा विचार केलेला आहे. हो 4,000 पायऱ्या चढावं लागेल. 4,000 जमणार नाही भाऊ. 4,000 चढावं लागतील तर काहीतरी भेटत आहे ना. ते 4,000 पायऱ्यानंतर रोपवे लागतो. अरे असं मी ऐकलेलं आहे की खालूनच रोपवे. पावागड का? ठीक आहे काय विषय नाही. काय गाडी बघ रे. बाकीचं जण काय ठरवतं त्याच्यावरती डिपेंड आहे. मग आम्ही आता ते फॉलो करू फक्त. बाकी आता बघू काय होतं. 4,000 नाही चढू शकत. अरे आता ते ब्लॉग चालू म्हणतो असं बोलतोय. तूच बोलत होता रे. वरती रे बुधा तू 4,000 पाहिजे तरी का वरती नक्की का? कसं पळशील असं 4,000 पायऱ्या कसं चढशील? पटापट चढशील का? आता काहीच नाही. अरे चढणार रे. अरे रे हा चढत नाही. अरे रे अरे रे अरे रे अरे चलो जाते आम्ही. A few minutes later. कसं दादू बोल ना परत एकदा. ए माझा बोल ना. जय माता की म्हण. जी माता की. चलो जी माता दी. त्याला असं घंटूळ चालणार तर त्याला जी माता दी. सोड. आम्ही रात्रीच्या ट्रॅकिंगला निघालोय. म्हणजे आता आम्हाला जुनागड चालायचं आहे. अरे समजा रात्रीचा आम्ही ट्रॅकिंगला निघालोय. त्याचा हे घेतला. माताजी जय माता दी. ढोल से बोलो. जय माता दी. सारे बोलो. जय माता दी. चलो अभी मंदिरात जाऊ आपण. गाईज आमचं आता डिसिजन झालं की आम्ही सगळे बॉईज सगळे नाही का 100 पायऱ्या वगैरे जाऊ. 100,000 पायऱ्या चढायचं आहे. चल ठीक आहे. 1000 कितीतरी पायऱ्या करू. बघू आमचा स्टॅमिना किती तुम्हाला ते कळेल किती पायऱ्या चढल्या. आता मी दिसत तर नाही. खूप अंधार येते. रात्रीची ट्रॅकिंग करतो आम्ही. सो आता बघू रात्रीची ट्रॅकिंग कशी होते. तर मग आता इथे उजा आला बघा आम्ही दिसतोय. हां आमची पब्लिक खूप येते. बघू काय होतं काही नाही. चला जय माता दी. चलो 1 hour later. तर काही रात्रीची खूपच वेळ झाली आता. आणि आम्ही सगळ्यांनी विचार केला की आता रिटर्न परत खाली जाऊ. आता आम्ही रिटर्न परत खाली चाललो आहे. दिसत नाही अंधार खूप येते. तर आम्ही आता सगळ्यांनी मिळून नाही का 1,001 पायऱ्या चढल्या आहे. सो आता बघू खाली उतरतो सगळेजण. खाली गेल्यावर बघू आता काय करायचं काय नाही. पुढचा प्लॅनिंग कसा आहे काय. तर मग आता बघू पुढे काय करायचं आहे. चला फुल जाम थकलो आता काहीच. काहीच आता आम्ही नाही का काहीतरी बनवण्याचा प्लॅन केलेला आहे. म्हणजे काहीतरी बनवून खायचं. तर आता कुठंतरी जाऊ आणि थांबू मस्तपैकी आणि खाऊया. सगळी पब्लिक तिथेच आहे. कुठं येते काय माहीत नाही. आपल्या गाडीजवळ आपण आलो आता. जाऊन मस्तपैकी खाऊ आता काहीतरी. ही व्हिडिओ तुम्हाला दिसेलच आम्ही काय बनवतो काय नाही. तर लेट्स गो काहीच जाते पब्लिक. A few moments later. काहीच विषय होऊन गेला. गाडी चावीच नाही भेटत. गाडी चावी कुठं होती काय माहिती. म्हणजे बघू आता काय सापडले तुला. चावी हरवली होती आमची. तर मग आम्ही आज शोधतोय. काय सापडले म्हटलं चेक करून बघ पाण्यात चावी निघाली.
और चोरी डालेंगे। One hour later. काहीच फुल मजा आली गाडीमध्ये आम्हाला डान्स करता करता. पाहिलं तर करते आता आम्ही इथे पेट्रोल पंपवरती आलोय. थांबली गाडी, थोडासा स्टॉप घेतला. तुम्ही आता पाठीमागं बघितलंच असेल आम्ही किती एन्जॉय केला गाडीमध्ये. नाचून नाचून पाय धरधर करतोय. आता बघू पुढे काय होतं. अजून किती किलोमीटर बाकी आहे? किलोमीटर किती बाकी आहे? 50 किलोमीटर बाकी. 50 किलोमीटरमध्ये अजून काय एन्जॉय होतं काय माहिती नाही. चला मग पुढे अजून कंटिन्यू करू आपण. गाईज 2 hours later. आम्ही सोमनाथला पोहोचलो आता. इथं काहीतरी कम्युनिटी किचन म्हणून आता आहे काहीतरी. तर आम्ही आता काहीतरी जेवण बनवणार आहे. रात्रीचे वाजले. मला फ्रेंच फ्राईज खायची. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. काहीच रात्रीचे 1:15 वाजले. तर आता आम्ही खिचडी बनवणार आहे. सो आता बघू खिचडी वगैरे बनवू. बघू आता झोपणार तर आहे सगळेजण. पुढे बघू आता कशी खिचडी बनवत आहे. भाऊ बनवायला खिचडी स्वतः भाऊ बनवणार आहे. बडे भैया दोघांनी सँडो घातले. चमकू राहिला आपण. हे बघा कम्युनिटी किचनमध्ये आपण मस्तपैकी इथं बनवून टाकू. काय आता आमच्या इथे खिचडी बनवत आहे. तुम्ही म्हणशाल यश निसता नाही का घरी गेले ब्लॉगमध्ये खिचडीच बनवत होतो. पण ही आजची खिचडी ना ही वेगळ्या प्रकारची खिचडी आहे. छान होतो. तू बोल ना कोणाच्या आधी मी नाही पिना काय बोलतो हा काय ते चालू माझं. हे बघा आपला चालू काय बनवलं यार मी एवढा भारी ते म्हणते बनवलंय काय बी सांगतो. माझ्या भाऊ सुंदाने बनवला होता.
इकडे मस्त किचनचं नाही सामान आणून टाकलेलं आहे. इकडे चहावाले. तर काही आता ही जी केटली राहणार ती थोडी वेगळ्या पद्धतीची असणार आहे. तर मग आता तुम्ही बघा बघू आता थोडं सकाळी आता वाजले आहे 1:30. तर मग बघू काय होतं काय नाही. मस्त मसाले काढते इथे बघा. ए तू काय नाही काकडी बघू जरा पुढे. 1 hour later. तुला खिचडी झाली आमची. मी केला खिचडी टाकून उघड रे. अरे गरम आहे ना भाऊ, मी कसं बोलू? खिचडी एक नंबर झालेली आहे. नजर लागा. सोबत आपली सगळी पब्लिक आली आता. टाकडीचे 2 वाजले. 2 वाजता खिचडी वगैरे झाली. हळूहळू पब्लिक झोपेतून उठून येतात का. खिचडी भात आलो भातवर आज. चला भात आहे. चला गाईज आता काही उद्या सकाळी भेटू आपण तुम्हाला. सकाळी दर्शन घेताना भेटू. काकडे कापले ना काकड्या. खिचडी घ्या. मम्मी झोपते ना. अरे तिला आहे ना उशाला. सक्सेस झाला. The next morning. गुड मॉर्निंग पब्लिक. आता आम्ही इकडे आलो आहे सोमनाथला. इथं आम्ही त्रिवेणी संगम इथं आम्ही आलेलो आता. आणि आपली फॅमिलीला शोधतोय. आणि इथला व्ह्यू एवढा भारी तुम्हाला दाखवतो म्हणजे बघा. जबरदस्त आहे. आपली पब्लिक बघा. A few moments later. तर पब्लिक आपली आता आंघोळ वगैरे सगळी झालेली आहे. आणि सगळेजण येतात हळूहळू दर्शन करायला जाऊ आपण सगळेजण. ते मम्मी काका पप्पा सगळेजण बाबा के दर्शन में हम निकल जाएंगे. आम्ही चाललोय सोमनाथला. तर तुम्ही पण लवकर विजिट करा सोमनाथ. अरे वा काही दिसून आलो. कसं दिसतोय आपला डबल कलर शर्ट? एकदम भारी माझा मुंबई. मी कसा दिसतोय? एकदम खराब. गजब बेइज्जती है. आता हो एकदम काही विषय नाही. चलो गाईज आता जाऊ आपण मस्त दर्शन घ्यायला. आम्हाला बॅगा ठेवा जायचं आहे गाडीमध्ये. आम्ही गाडीमध्ये बॅगा वगैरे ठेवून देतो. जाऊ आपण बाबांचं दर्शन. आपले विकी दादा नाही का शर्टावर सांगतो की शर्ट खूप भारी आहे. तुम्ही ब्लॉग मध्ये सांगा. खाली कमेंट करा भाऊ डबल कलर. हा शर्ट कसं आहे सांगा बघ तुम्ही. 6 लोकांनी विचारलं शर्ट कुठून घेतला. त्यांना सांगितलं महाराष्ट्र. VR Bros. तर त्याच्यात आम्ही तुझा नाही का तो लाईन तो मागे. अरे सॉरी माझा भाऊ सोबत. आपण कुठं आला आता म्हणून ना. आता तू पण घ्यावं लागतं सोमनाथला. भोजनालय मध्ये आलो. हा भोजनालयामध्ये आलोय. आता आम्ही भोजन करू. इथे भोजन झाली की मग दर्शन करू. असं काही नाही. आम्ही जाऊ शकत नाही. बाईकच्या हॉटेलला जाऊ शकतो पण आपल्याला देवाचा तसा. ओके बाबू भोजनालय काय ब्रो. मृत्युंजयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. 2 hours
later. तर काय आता आपलं सोमनाथचं दर्शन वगैरे सगळं झाले आणि विषय असा होता सोमनाथला तिथे नाही का फोन वगैरे अलाउड नव्हता, काहीच नव्हतं. आणि तिथे सगळे फोन वगैरे आम्ही नाही का जमा करून होते. त्यामुळे मग ते काय फोटो वगैरे काही काढणं झालं नाही. बाहेर काढले थोडी व्हिडिओ झाली. आता आम्ही चाललोय पुढे द्वारकेला. द्वारकेवरनं आता पुढे चालू कसं काय मला बघ दिसेल तसं आम्ही उन्हामुळे सगळ्यांना आता अरे बॅग पडली माझा भाऊ, बॅग नको पाडू, आगे मिलेंगे हम. A few moments later. गाईस आम्ही ते बीच वरती थांबलो होतो. पाठीमागे बघतो तुम्ही बीच आहे, द्वारकेचं बीच. खूप भारी वाटते तिथं सीन बघायला. पब्लिक म्हणताय की परत आपल्याला इकडे येणार नाही. सगळेजण बसले आता सगळेजण इथे बघा. नजर एकदम भारी आहे, भारी वाटतं बघायला. पाण्याच्या लाटात एकदम भारी वाटतं बघायला, खूप मजा येते. परत पुढे जाऊ, परत इकडे येणार होणार नाही. आताच मजा घेऊन घेऊ. पुढे तुम्हाला दाखवूया काय होईल काय नाही. काय आता आम्ही त्या हॉटेलमध्ये आलो. हॉटेलमध्ये सगळे येणार आहे खायला. तोंड उतरून गेलेले, भूकले जाम लागले. हॉटेल भेटतच नव्हते आम्हाला, काय विषय नाही म्हणून जाईल. तर मग आम्ही नॉनव्हेजच्या हॉटेल शोधत होतो, पण नॉनव्हेज हॉटेल आम्हाला भेटतच नव्हते. शेवटी आता अनलिमिटेड खाले आलोय. हा आता ते खाऊन वगैरे जाऊ. बाकीचा ब्लॉग आहे ते एंड होऊन जाईल. हा सेकंड ब्लॉग राहिला आपला, सेकंड पार्टचा ब्लॉग आहे. सो मग आता शोधतोय. बाय बाय गाईज, बाय करून द्या रे, बाय करून दे. बाय पब्लिक, पब्लिक बाय करून द्या. बाय.